हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण करतो आहे छान अशा पायनॅपलपासून. पायनॅपल घरात आम्हाला सगळ्यांनाच आवडतं. आज स्कूलमधून येताना दिसलं आणि म्हटलं चला घेऊन जाऊया. खूप दिवसानंतर आणतो आहे, सारखं सारखं आणत नाही कारण त्यात आंबटपणा जरा जास्तच असतो आणि अंशुलला ते जमत नाही, त्याला मग लगेच खोकला येतो. पण आज थोडंच दिलं त्याला, असं म्हणजे एवढं पण काही दिलं नाही आहे. तक्षणी आणि मी खाल्लं भरपूर. तर पायनॅपल वगैरे खाऊन झालं. त्याच्यानंतर घरातलं बाकीचं थोडंफार काम आवडलं. झाडू मारायचा ठेवला होता कारण मला दळण करायचं होतं आणि दळण करताना घरात एवढा राडा होतो जो तुम्हाला पुढे दिसेल. कारण माझं छोटं बाळ जे तुम्हाला माहितीच आहे किती विचित्र आहे आणि मी सहसा दळण त्याच्यासमोर करत नाही. झोपला वगैरे तरच करते कारण मला माहीत असतं दळण करताना माझ्या आसपास जेवढा राडा होणार आहे त्याच्यापेक्षा जास्त हे पोरगं किती करणार आहे ह्याचा अंदाज मला आहे आणि त्याच्यामुळे मी याला झोपूनच दळण करत असते. पण आज घरी बाप्पू वगैरे येणार होते, म्हणजे माझे सासरे ते येणार होते आणि गव्हाचं पीठ नेमकं म्हणजे थोडंसंच होतं. तर म्हटलं आता दळण करणं गरजेचं आहे आणि हे पोरगं झोपायची वाट बघितली तर माझं बाकीचं काम पण राहून जाणार. त्याच्यामुळे ह्याला घेऊनच मी करत बसले दळण. तर ह्यांनी एवढा सगळा पसारा लावला होता घरामध्ये. वरती तक्षचा पण अभ्यास चालू होता. सहसा दुपारी झोपतो तो आल्यावर स्कूलमधून, पण आज झोपून दिला नाही. मी म्हटलं पटकन अभ्यास करून घे कारण मग घरी सगळे आले की मग अभ्यास राहून जाईन तुझा आणि मग मुलांना पण थोडासा असा वेळ भेटत नाही घरच्यांसोबत घालवायला. जे की वाटलं होतं आम्हाला 8-9 वाजेपर्यंत येतील, पण त्यांना यायला 12-1 वाजलेली. त्यामुळे सगळं जे काही प्लॅनिंग केलं होतं ते सगळं फिसकटलं होतं. ह्याला मी एवढी वरडत होते दळण करताना, पण ह्यानी उलट जास्त वाढीव वस्तू घेऊन आलेला. हा स्केल घेऊन आला आहे, काय काय करत होता त्याचं सगळं. परत नंतर तर त्यांनी त्याचे खेळणे बिळणे सगळं घेतलेलं आणि वरती तक्ष बसलेला आहे. हा असा खेळत असताना त्याचा अभ्यासामध्ये मन लागत नव्हतं. त्याला पण ह्याचे दळण करताना म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये खेळायची इच्छा झालेली, पण मी खवळून खवळून त्याला वरती बसवलेला की तुझा अभ्यास तू करून घे, ह्याच्या नादी लागू नको. आणि हे पोरगं आहे ना बारकं, दुसऱ्यांना डिस्ट्रॅक्ट करायला एक नंबर आहे. तो दुसरे कसे त्यांच्या म्हणजे अभ्यासामध्ये वगैरे तक्ष कसा दुर्लक्ष करेल ह्याच्याकडे हा खूप भर देतो आणि तेच त्याचं आत्ता पण चालू होतं. तर घेतलं मी एवढ्या सगळ्या राहाडामध्ये दळण करून तर घेतलं, पण ही बाजूचा झालेला पसारा बघून मला असं रडायला आल्यासारखं होत होतं की मी करायला काय बसलेले आणि झालं काय. तर चला आवरून तर घ्यायला लागणारे, लहान मुलं घरात असल्यानंतर हे सगळं करणं आणि तेवढी सहनशक्ती आपल्यामध्ये येणं पण गरजेचं आहे आणि ते माझ्या बाबतीत होतच राहतं आहे, रोजच होतं आहे, जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करतेच आहे तुमच्यासोबत. तर छान असं सगळं दळणबिळण झालं. नंतर दुपारी थोडं ह्यांना झोपवलं आणि डिरेक्टली आपण भेटतो संध्याकाळच्या जेवणाला. तर असं बेसन कोण बनवतं आणि कुणाला आवडतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाल चटणीचं पिठलं आहे हे आणि मला हे गरम गरम एवढं आवडतं. चपातीसोबत खातो आहे. चपातीपेक्षाही मला हे भातासोबत खूप आवडतं, पांढऱ्या भातासोबत. तर तुम्हाला पण आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि डिरेक्टली आपण आता आलो आहे दुसऱ्या दिवशी सकाळी, कारण संध्याकाळी बाप्पून ते पण आले. म्हटलं थोडंफार शेअर करेन, पण त्यांना यायलाच 12:30-1 वाजले. म्हटलं आता कुठे कॅमेरा घेऊन बसा, म्हणून मी काहीच नाही घेतला आणि घरच्यांना अजून थोडंफार आवडेल नाही आवडेल माहीत नाही म्हणून मी त्यांना ह्याच्यामध्ये नाही घेतलेलं. तर सकाळी जेवणाचा प्लॅन होता आमचा पनीरची भाजी वगैरे, पण त्यांना अचानक निघायला लागलं जरा लवकरच, तर मग ते नाश्ता करूनच निघणार होते. आणि घरचा नाश्ता म्हटलं तर पोह्यापेक्षा भज्यापेक्षा अजून भारी काय असू शकतं. म्हणून मग म्हटलं छान असे आपण कांदा पोहे बनवूया. आणि गोसावळे भेटली होती छान, भाजीला गेलेली रात्री तर त्याची भजी बनवलेली गरम गरम आणि मग हाच नाश्ता बनवला होता. तर छान असे पहिलं तर मी कांदा पोहे बनवून घेतले. एक साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे भजी बनवण्यासाठी. भजीचं पीठ मिक्स करून ठेवलं आहे भिजण्यासाठी, थोडा वेळ भिजवून द्यायला म्हटलं, कारण भजी मग छान थोडी मऊ होतात. तर पोह्यामध्ये मी साखर वगैरे असं काही घालत नाही, आम्हाला ते आवडत नाही. छान झणझणीत चणचणीत आपल्याला खायला लागतं आहे आणि गावाकडच्या सवयी ह्या आमच्या.
ते मोडणार नाही आहे आपण किती वर्ष कुठे राहिलो तरी. तर नाही घालत मी त्यात साखर बिखर, मला ते आवडत नाही. परत जिरी मोहरी पण आम्ही घालत नाही पोह्यामध्ये. मस्त ओरिजिनल आपलं नॅचरल अशी टेस्ट लागली पाहिजे पोह्यांची, जे की कांदा मिरची कोथिंबीर हळद मीठ आणि पोहे आणि शेंगदाणे एवढ्यानेच येणार आहे. आणि मस्त हेच पोहे जे आपले झणझणीत होतात ते लिंबू पिळून खायला खूप छान लागतात. कधीतरी असे पण ट्राय करून बघा, बनवतच असाल नक्कीच सगळेजण. म्हणजे सगळे म्हणजे बऱ्यापैकी लोक असे बनवत असतील पोहे. पण जिकडे जिकडे मी खाल्ले पाहुण्यांकडे वगैरे, तर ते साखरेचा काय प्रकारे मला कळत नाही पोह्यांवर घालायचा. ते घालतातच चव छान येते म्हणून, मला नाही आवडत ते. आणि जेवढे माझे तुम्ही व्लॉग बघताय तेवढ्यावरून तुम्हाला समजलं असेल मस्त तरीबाज आणि झणझणीत खायला आवडतं आम्हाला. तर ते साखरेचा वगैरे प्रकार आपल्याला आवडत नाही. काही लोक चिवडा वगैरे बनवताना पण बघा दिवाळीचा थोडीशी पिठी साखर वगैरे घालतात, तर ते नाही आवडत. आणि मस्त आता पोहे बनतायत छान. आता मीठ टाकून घेते, बाकीचं तर सगळं टाकून झालेले. कोथिंबीर सगळ्यात शेवट घालणार आहे. तोपर्यंत बाकी सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे चालू होत्या आवरायचं. मुलांचा स्कूलला जायचा प्लॅन कॅन्सल झालेला. अंशुलला तर कारणच पाहिजे असतं जे की बाप्पूंनी त्याला सांगितलं होतं जाऊ नको म्हणून, तर तो तेच धरून बसलेला की मला बाप्पूंनी सांगितलं स्कूलला जायचं नाही, मी नाही जाणार आहे आणि म्हटलं नको जाऊ, नाही जायचं. तक्षला पण म्हटलं होतं आम्ही नको जाऊ, आलेत घरचे तर. पण त्याचं हे होतं की आठवड्यातून एकच दिवस पीटीचा क्लास असतो आणि त्याच्यामुळे जायचं आहे. नंतर तो पण राहायला तयार झाला होता घरी, पण घरच्यांचं चाललं होतं 12-1 वाजता निघायचं. आधी तर तसं ठरलेलं, पण त्यांनी मग नंतर अचानक निघायला लागलं त्यांना. 8:30-9ला ते निघणार होते. तर मग म्हटलं आता एवढं घरचे तर इतक्या लवकर जाणार, तर मग थांबून काय करणार आहे तू घरी, म्हणून त्याला पण पाठवून दिलं आम्ही स्कूलला. मग म्हटलं जा पोहे भजी वगैरे हे सगळं घेऊन जा टिफिनमध्ये, थोडंसं मी येईपर्यंत तू जेवण बनवून ठेवेल. छान असे पोहे रेडी झालेत, ते झाकून ठेवले. नंतर तेल तापलेले, तर मस्त भजी आता बनवून घेते. आणि जेव्हा आपण पीठ भजीचं मळून थोडंसं भिजायला ठेवतो त्याच्यानंतर भजी खूप छान होतात, फुगतात मस्त आणि मऊ अशी होतात. तर त्याच्यामुळे भजीचं पीठ मी थोडंसं लवकरच मिक्स करून साईडला ठेवून दिलं होतं. तर छान अशी आता भजी बनवून घेते, त्याच्यानंतर सगळ्यांना नाश्त्याला देते. छान अशी भजी बनवून घेतल्यानंतर मी नाश्त्याच्या प्लेट रेडी केली सगळ्यांची. तर असं काहीसं रेडी झालेलं आणि आपण डायरेक्टली भेटतोय त्या दिवशीच्या संध्याकाळी. घरचे गेले, त्याच्यानंतर बाकीची कामं आवरून घेतली आणि संध्याकाळी मी जे त्यांना बनवण्यासाठी पनीर वगैरे घेऊन आलेले ते तर काही जेवण करून गेले नव्हते. तीच पनीरची भाजी मग मी संध्याकाळी बनवली. आणि ह्या भाजीचा ब्लॉग आपला ऑलरेडी आलेला आहे. ओला नारळ घालून, म्हणजे नारळ घालून बनवलेली पनीरची भाजी आहे ही. तर नक्की तुम्हाला पण अशी जर बनवायची असेल तर आपला पहिला एक व्लॉग आहे, त्याच्यामध्ये पूर्ण रेसिपी मी टाकलेली आहे पनीरच्या भाजीची. तर नक्की बनवा, बघा व्लॉग जाऊन. आणि आवडली तर कमेंट करून नक्की सांगा कशी झालेली. तर छान असं आमचं हे जेवण संध्याकाळचं रेडी झालेलं आहे. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय.